तिवसा तालुक्यातील हेल्पिंग हँड या पक्षीप्रेमी ग्रुपने उन्हाळ्यात पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी जलपात्रे आणि अन्नपात्राची स्थापना केली। या उपक्रमामुळे परिसरातील पक्ष्यांचे जीवन सुकर झाले असून त्यांच्या पाणी आणि अन्नाच्या शोधाची भटकंती कमी झाली आहे। उन्हाळ्यात अनेक पक्ष्यांना अन्न आणि पाण्याचा अभाव भासतो, ज्यामुळे अनेकदा त्यांच्या जीवावरही बेत येतो। यावर मात करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पक्षीमित्र संघटनांनी जंगलात विविध झाडांवर जलपात्रे ठेवण्याचा निर्णय घेतला। जलपात्रामध्ये रोज पाणी भरले जाते, तर अन्नपात्रामध्ये बाजरी, गहू, तांदूळ आणि मका यासारखी विविध धान्ये ठेवली जातात। ग्रुपचे सदस्य शुभम विघे यांनी सांगितले, आमच्या उपक्रमामुळे गावात चिवचिवाट वाढला आहे। आम्ही मोजरी गावात आणि त्यांच्या आसपासच्या जंगलात जलपात्रे लावली आहेत, ज्यामुळे पक्ष्यांचे थवे आता झाडांवर दिसून येत आहे। सध्याच्या प्रदूषणाच्या आणि वातावरणातील बदलाच्या काळात पक्ष्यांचे अस्तित्व संरक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे। पक्षी निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे। त्यांच्या अस्तित्वामुळे निसर्गाचा समतोल राखला जातो, तथापि मानवी अतिक्रमणामुळे त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। जलपात्राची स्थापना करून हेल्पिंग हँड ग्रुपने या समस्येवर एक सकारात्मक उपाय सुचवला आहे। उपक्रमाचा यशस्वी प्रभाव पाहता स्थानिक समुदायाला याबद्दल जागरूक करण्याचेही प्रयत्न करण्यात येत आहे। पक्ष्यांचे संरक्षण करणे आमची जबाबदारी आहे। या उपक्रमामुळे आम्ही फक्त पक्ष्यांचेच नव्हे तर पर्यावरणाचेही रक्षण करत आहोत, असे प्रज्वल लोखंडे यांनी सांगितले। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।